अमरावतीमधून एक मोठी बातमी समोर येते। अमरावतीमध्ये काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली आहे। पोलीस ठाण्यातच ठाकूर ठिया मांडून बसलेले आहेत। भाजप खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या जिभेला चटके दिले पाहिजेत असं वक्तव्य केलेलं होतं आणि याच विरोधात ठाकूर या बोंडे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी त्या पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये गेलेल्या होत्या। मात्र तिथे त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला आणि याच वेळी ही बाचाबाची झालेली आहे। काय झालं की आम्ही आलो ते म्हणतात की साहेब आहेत की नाही पाहतो आम्ही कोण म्हणलं काय नियर साहेब वाला काय भाऊचा विचारतो म्हणून काय विचारतो रे ए दादा काय विचारतो ओ मॅडम बसा ना काय विचारतो रेकॉर्ड ब्रेक 586 कोटींची कमाई बघायला मिळते। श्री 2 हा आतापर्यंतचा सर्वाधिक अरे दादा दिसत नाही का काय झालं की आम्ही आलो ते म्हणतात की साहेब आहेत की नाही पाहतो आम्ही कोण म्हणलं काय नियर साहेब वाला काय भाऊचा विचारतो म्हणून काय विचारतो रे ए दादा काय विचारतो ओ मॅडम बसा ना काय विचारतो उद्या दुपारी खासदार आमदार लोक आहेत म्हणून इथे मॅडम बसा प्लीज बसा तुम्हाला विचारायचं काही गरज नाही आम्ही विचारूनच आलो ना अरे दादा दिसत नाही का काय झालं की आम्ही आलो ते म्हणतात की साहेब आहेत की नाही पाहतो आम्ही कोण म्हणलं काय नियर साहेब वाला काय भाऊचा विचारतो म्हणून काय विचारतो रे ए दादा काय विचारतो ओ मॅडम बसा ना काय विचारतो अधिकची माहिती प्रतिनिधी अमर भटारे आपल्याला देत आहेत। अमर आपण पाहतो यशोमती ठाकूर यांनी पोलिसांसोबत बाचाबाची केलेली आहे। नेमकं काय घडलंय दिसत नाही का येथील बघितलं तर आज सकाळी राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधीवर टीका केली होती की त्यांच्या जिभेला चटके दिले पाहिजे। त्यानंतर मात्र यशोमती ठाकूर ज्या आक्रमक झालेल्या होत्या आणि आता त्या काही वेळा आधी अमरावतीच्या पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचल्या आणि अनिल बोंडे यांच्या गुन्हे दाखल करावा अशी त्यांनी मागणी केलेली होती। मात्र त्यांच्यासोबत अन्य असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखण्याचं काम केलं। मात्र त्यावेळी यशोमती ठाकूर चांगले भडकले की माझे सर्व कार्यकर्ते आत येतील आणि जोपर्यंत अनिल बोंडे यांच्या गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आमचं ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू राहील अशी प्रकारची आक्रमक भूमिका त्यांनी घेतलेली आहे। अजूनही या ठिकाणी यशोमती ठाकूर यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। त्यासोबत आपण पाहतो यशोमती ठाकूर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। अमर धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। काय विचारतो रे ए दादा काय विचारतो ओ मॅडम बसा ना काय विचारतो तुला दिसत नाही खासदार आमदार लोक आहेत म्हणून इथे